चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये। बघा, अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पोलीस भरती 26-27 संदर्भात। या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे की या ठिकाणी 2026 पासून 2027च्या निम्म्या वर्षापर्यंत पोलीस भरतीच्या रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे। मग तिच्यामध्ये कोणती पदं आहेत, कशी आहेत, भरती प्रक्रिया नेमकी कोणत्यामध्ये होणार आहे, कशी होणार आहे, या संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जे विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही आपली मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ठीक आहे। विश्व मराठी ॲप नंबर 1 वरती आहे। 199 रुपयामध्ये ही बॅच तुम्ही परचेस करू शकता। सोबत व्याकरण जमतंय पण शब्दसंग्रहामध्ये मार्क जात आहेत, 99 रुपयामध्ये ही बॅच तुम्ही परचेस करू शकता। विश्व मराठी ॲप नंबर 1 वरती आहे। दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅचची लिंक, ॲपची लिंक या ठिकाणी मागवू शकता। बघा, हे परिपत्रक या ठिकाणी सध्याला आपल्यापर्यंत आलेला आहे। बघा, 11 जून 2026 चं परिपत्रक आहे। विषय पोलीस भरती, जिच्यामध्ये चालक असेल, पोलीस सशस्त्र म्हणजे SRPF असेल, बँड्समन असेल, कारागृह असेल, तिथे सवर्ग रिक्त असलेल्या पदांची पाठविणे बाबत हे परिपत्रक आलेलं आहे। अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई। ठीक आहे, समजून घेऊ शकता। या ठिकाणी बघा, उपरोक्त विषयास अनुसरून सर्व पोलीस घटक प्रमुखांना महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यातील जे काही घटक आहेत त्यांना कळविण्यात येते की त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील दिनांक 1/1/2026 म्हणजे 1 जानेवारी 2026 ते 31/12/2026, 31 डिसेंबर 2026 व 1/1/2027, 1 जानेवारी 2027 ते 30/6 या ठिकाणी 2027 म्हणजेच 30 जून 2027 या कालावधीत पोलीस शिपाई, चालक, पोलीस शिपाई, राज्य राखीव म्हणजे SRPF बलातील सशस्त्र पोलीस बदलीने रिक्त होणारी झालेली पदांची माहिती सोबत सादर केलेल्या विहित नमुन्यात या कार्यालयास आजच न चुकता या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ऑफिस वरील जे काही असेल यांना न चुकता पाठवावी, असा त्यांचा काय आहे मेसेज आहे, असं त्यांचं मागणी पत्रक आहे। आणि 100% आतापर्यंतच्या या ठिकाणी अनुभवानुसार जोपर्यंत हे परिपत्रक येत नाहीये, मागणी पत्रक येत नाहीये, तोपर्यंत पोलीस भरतीला कुठल्याही प्रकारची सुरुवात झालेली नसते। 100% रिक्त पदांची माहिती चालक, कारागृह, बँड्समन आणि SRPF बद्दल मागवण्यात आलेली आहे। आणि ज्या वेळेस हे परिपत्रक मागवण्यात येते तिथून पुढे 2 ते 2.5-3 महिन्यामध्ये 100% जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते। ते सुद्धा आपण याच्यावरती बोलणार आहोत। बघा, एकूण रिक्त पदे म्हणजे 2026 संपूर्ण वर्ष, 2027 अर्ध वर्ष, एकूण 1.5 वर्षामध्ये जेवढी काही रिक्त पदे आहेत त्यांची माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। आणि 10% राज्य राखीव बल SRPF साठी जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत। हे ऑफिशियल त्यांचं काय आहे, मागणी पत्रक आहे, कुठल्याही प्रकारची फेक न्यूज नाहीये। 1.5 वर्षामध्ये जेवढ्या जागा रिक्त आहेत ठीक आहे तेवढ्या जागेचं त्यांनी मागणी पत्र या ठिकाणी बोलवलेलं आहे। म्हणजे 100% गृह विभागाने हालचाली सुरू केलेल्या आहेत। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यामध्ये 100% जाहिरात येणार म्हणजे येणार। अजूनही या ठिकाणी जे विद्यार्थी गाफील आहेत त्यांनी लवकर आपल्या डोक्यातला जो काही संभ्रम आहे, कधी येईल, आल्याच्या नंतर तयारीला लागू, अमुक टमुक जे काही असेल सगळं बाजूला सरून अजूनही तुमच्याकडे भरपूर वेळ आहे। ठीक आहे, जाहिरात तुमची नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये येणार, जानेवारी फेब मध्ये ग्राउंड आणि लगेच तुमची एक्झाम, हे ठरलेलं आहे। ज्यांना खरं मानायचंय खरं माना, खोटं मानायचंय खोटं माना।
ठीक आहे, तुमची तुमची मर्जी. जागा असण्याचे चान्सेस एक 18,000 ते 20,000च्या मध्ये तुमच्या जागा असणार आहेत. ठीक आहे, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या ठिकाणी आपल्या या द उत्कर्ष मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी व्याकरण संदर्भात नवनवीन प्रश्न, नवनवीन संकल्पना तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. धन्यवाद.